Hello everyone. In the last lecture we have studied about the logarithm and how to find the log of any given number. So the second step of a logarithm is anti-logarithm. Okay. So in this video, in this lecture, we are going to cover about the logarithm's second part, that is anti-logarithm. So what is anti-logarithm? Why we need that? And how to use it, or how to find anti-logarithm of any number. And the most crucial question is why we need anti-logarithm. Okay. So in the previous lecture we have studied about the logarithm. Then the next question arises, that is why we need anti-logarithm now. If we have found logarithm, then why we need anti-logarithm. Okay. So anti-logarithm is the second step of any logarithmic numerical. So whenever you are going to use logarithm in any numerical, so there must be a second step with the anti-logarithm, which is the main part of a logarithm, which gives you actual answer of any numerical. Okay, logarithm use करून तुम्हाला फक्त एक नंबर मिळेल, फक्त काही नंबर्स मिळतील, पण त्या नंबर्सला पण अँटी लॉगरिथम लावल्यानंतरच तुम्हाला ॲक्च्युअल आन्सर मिळणार आहे गिवन न्यूमेरिकलचं. सो एक छोटासा सायकल सांगतो फक्त तुम्हाला. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक नंबर आहे m. ओके, m नंबर आहे. m नंबरला तुम्ही काय लावलं? आपण लावलं लॉग. काय लावलं? लॉग. तुम्हाला एक नंबर मिळाला, अनदर नंबर. म्हणजे m ला तुम्ही लॉग लावलं, त्या लॉगला तुम्हाला म्हणजे लॉग लावल्यानंतर तुमच्याकडे एक नंबर मिळाला. फॉर एक्झाम्पल आपण त्याला m डॅश म्हटलं. काय म्हटलं? m डॅश. आणि ज्या वेळेला तुम्ही m डॅशला ज्या वेळेला तुम्ही अँटी लॉग लावणार, m डॅशला तुम्ही काय लावणार ज्या वेळेला अँटी लॉग, तर तुम्हाला काय मिळतं? m मिळतं. पुन्हा काय मिळतं? m. मग तुम्ही म्हणशाल सर m ला लॉग लावलं तर m डॅश मिळते, m ला जर आपण अँटी लॉग लावलं तर आपल्याला पुन्हा m मिळते. तर हे तर सायक्लिक प्रोसेस आहे. मग हे पुन्हा मग लॉग लावल्यानंतर अँटी लॉग लावायची गरज काय आहे? तर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला इथे ते शिकायचं आहे की अँटी लॉग यूज का करायचं. काही एक्झाम्पल्स पण आपण घेऊ की त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल लॉग आणि अँटी लॉग मध्ये काय डिफरन्स आहे आणि ते कसं रिव्हर्स प्रोसेस आहे. एक एक्झाम्पल घेतो मी. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक नंबर आहे 1 2 3 4. हा नंबर घेतला मी, बेसिक कुठला रॅन्डम नंबर घेतलाय 1 2 3 4. आता आपण लास्ट लेक्चर मध्ये, जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं नसेल तर प्लीज याच्या आधीचं पार्ट 1 बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या नंबरचा लॉग काढायला शिकवला आहे. म्हणजे ह्याच नाही, कुठल्याही रॅन्डम नंबरचा लॉग फाइंड आउट करायला शिकवला आहे. तर आपण त्याच्यामध्ये दोन मेन ऍस्पेक्ट्स बघितले लॉग कसे फाइंड आउट करायचे. तर सगळ्यात पहिले असेल तुमचं कॅरेक्टरिस्टिक आणि नंतर तुमचं असेल मॅग्निसा. दोन पार्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे. याचे कॅरेक्टरिस्टिक कसं फाइंड आउट करणार आपण? सिंपल. काय करायचं? डेसिमल इथे आहे तर तो जम्प करत आणायचा एका पॉइंटच्या मध्ये. म्हणजे फक्त डेसिमलच्या आधी काय पाहिजे आपल्याकडे? फक्त एकच नंबर पाहिजे आणि तो नॉन झिरो पाहिजे. मी 3 जम्प करून आणलं म्हणजे हा नंबर काय झाला? इंटू 10 कितीने जम्प केला? 3 ने. आणि कुठे गेला तो? आपण राईट कडून लेफ्ट कडे गेला, त्याच्यामुळे तो इथे पॉझिटिव्ह आहे. राईट. म्हणजे ही तुमची काय झाली? कॅरेक्टरिस्टिक झाली. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे नंबरचा, कुठल्याही नंबरचा लॉगरिथम काढायचा असेल तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅग्निसा करायचं असतं. आपण कॅरेक्टरिस्टिक काढला, आता मॅग्निसा फाइंड आउट करायचा. मॅग्निसा म्हणजे तुम्हाला लॉग टेबल आहे. लॉग टेबल मध्ये तुम्हाला मॅग्निसा फाइंड आउट करायचा. पण मॅग्निसा तुम्हाला 2 1 1 ची फोल्ड करायची. तर कशी करणार? 12 3 आणि 4. बघा 12 नंबर कुठे दिसतो तुम्हाला? 12 नंतर पुढे काय? 3 आहे. तर 12 आणि 3 यांचे इंटरसेक्शन कुठे होतं ते बघायचं आणि तो नंबर उचलायचा. 12 आणि 3 किती येतो? 12 आणि 3 किती? 0899. 0899. आणि पुढे काय? हा 4 जो असतो हा कशात बघायचा असतो? मीन डिफरन्स मध्ये. मग तसंच इथे वरती बघा मीन डिफरन्सची कॉलम आहे तिथे 1 to 9 दिसत आहे. किती नंबर येते? 4. मग 4 नंबरचा कॉलम आणि 12च्या लाईन मध्ये बघायचं. 12 नंबरच्या एक्झॅक्ट समोर चालत जायचं आणि 4च्या खाली बघायचं. किती नंबर दिला तो बघायचा. बघा किती दिलाय? 4 12 आणि 4. 12 आणि 4 एक्झॅक्टली तुम्हाला 14 दिलाय. किती दिलाय? 14. सो आपण याच्यामध्ये 14 ऍड करायचा. आपण काल जसं लास्ट लेक्चर मध्ये बघितलं, मागच्या लेक्चर मध्ये, की आपण काय करतो?
ह्या दोघांचं पहिले 12 आणि 3, 12 आणि 3 या दोघांचा आपण एक नंबर काढला आणि मग त्याच्यामध्ये 4th नंबरच्या रो मध्ये जो मीन डिफरन्स असेल तो याच्यामध्ये काय करतो आपण ऍड करतो. मग इथे काय तयार होणार बघा, 9 + 4 13 मल्टिपल 1. सो तुमच्या इथे आलं 11 वरती 9. तुमच्याकडे काय आलं, एक नंबर आला. काय नंबर आला तुमच्याकडे, 0913. आता 0913 मी सांगितलं 0913 आहे तर काय लावायचं, ह्या नंबरच्या सरळ पुढे पॉइंट लावायचा आणि हा असाच असा पॉइंट याच्यामध्ये काय करायचं ऍड करायचं. सो पॉइंट 0913 बरोबर. आणि हा पण प्लस होता इथे म्हणून हा पण प्लस आहे, मायनस वगैरे घ्यायचं नाही. सरळ यांची काय करायची ऍडिशन केल्यानंतर तुमच्याकडे एक पॉइंट मिळेल तुम्हाला 3.0913. हा काय आला, हा तुमचा नंबर आला, म्हणजे हा तुमचा काय आला ऍक्च्युअल लॉग आला. कशाचा लॉग आला, 1 2 3 4 या नंबरचा हा तुमचा काय आला लॉग. आता मी तुम्हाला याचं अँटीलॉग कसं फाइंड आउट करायचं ते सांगतो. याच नंबरवरून लगेच आपण अँटीलॉग फाइंड आउट करू. अँटीलॉग मध्ये सुरुवातीला काय करायचं, अँटीलॉगच्या पण दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. हे पॉझिटिव्ह नंबरची एक वेगळी प्रोसेस आहे आणि निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग कसं फाइंड आउट करायचं त्याची एक वेगळी प्रोसेस आहे. सो आता सुरुवातीला मी तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह नंबरचं सांगतो आणि मग आपण सेकंड हाफ मध्ये निगेटिव्ह नंबरचं तुम्हाला सांगतो आणि मग ऍक्च्युअल न्यूमेरिकल पण आपण सॉल्व्ह करून बघू की एक मल्टिप्लिकेशनचं, एक डिव्हिजनचं, एक रूटचं असं आपण काही न्यूमेरिकल्स घेऊ आणि ते न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करू विथ द हेल्प ऑफ लॉगरिथम. आता हा तुमच्याकडे नंबर मिळेल. मी काय सांगितलं, एका नंबरला लॉग लावल्यानंतर तुमच्याकडे एक नंबर मिळतो. बघा, एका नंबरला लॉग लावल्यानंतर तुमच्याकडे एक नंबर मिळतो. या नंबरला अँटीलॉग लावल्यानंतर परत तो नंबर मिळाला पाहिजे. म्हणजे काय, या नंबरला अँटीलॉग लावल्यानंतर परत तुम्हाला 1 2 3 4 मिळालं पाहिजे. आपण हे चेक करून बघू खरंच आहे की नाही. मग ते कसं यूज करायचं बघा. सगळ्यात पहिले तर हा जो पॉइंट लॉग लावल्यानंतर जो m डॅश आला तुमच्याकडे हा नंबर. आता ह्या नंबरला दोन याच्यामध्ये डिवाइड करायचं. एक डेसिमल पॉइंटच्या आधीचा एक नंबर आणि डेसिमल पॉइंटच्या नंतर पूर्ण एक नंबर, असे दोन याच्यामध्ये आपण त्याला काय केलं, कट केलं. ओके, हा पॉइंट घ्यायचा, या पॉइंट मध्ये सध्याला हा पॉइंट राहू द्यायचा. आता हा पॉइंट राहू द्या इथे बघा. इथे आता तुम्ही लॉगरिथम जे बघितलं, इथे बघा तुम्हाला वरती लॉगरिथम दिसते. त्याच्या मागच्या पेजवरती तुम्हाला अँटी लॉगरिथम नावाचा पॉइंट दिलेला असेल बघा. आणि तो अँटी लॉगरिथम जर तुम्ही पहिला कॉलम बघितला तर तुम्हाला 0.00 दिले. म्हणजेच काय, ह्या पॉइंटच्या नंतरचं जे पण काही फाइंड आउट करायचं आहे अँटी लॉगरिथम मध्ये ते याच्यामध्ये फाइंड आउट करायचं. बघा पुढचा नंबर काय आपल्याकडे 0913. मग आता इथे पण तशीच फोल्ड करायची. काय, अशी 3 याच्यात फोल्ड करायची, 09 1 आणि 3. ओके, आता तसंच इथे बघा 09 तुम्हाला कुठे दिसतो, 09 दिसला. 09 पुढे काय 1 आहे. सो 09 इन 1 किती आला, 09 आणि 1 किती आला, 1 2 3 3. आणि तेच त्याच लाईन मध्ये पुढे सरळ जायचं आणि किती पुढे 3 आहे. 3 च्या खाली पण किती दिसतो तुम्हाला 1. तो पण याच्यामध्ये काय करायचा, ऍड करायचा. किती आलं तुमचं 1 2 3 4. किती आलं 1 2 3 4. बघा तुम्हाला हा नंबर परत भेटला इथे. पण अजून फाइंड आउट नाही करून झाला. अजून आपण मेन फाइंड आउट करायचं राहिलं. तुमच्या इथे पॉइंट आहे, मग या 3 चं काय झालं, आपण तर फक्त याचं फाइंड आउट केलं, पण याचं काय. ओके, तर हे काय झालं तुमचं, ह्या पूर्ण 4 डिजिट जे आहेत त्याचे हे तुम्ही फाइंड आउट केलं. काय आलं तुमचं 1 2 3 आणि 4. आता डेसिमलच्या आधीचा नंबर उचलायचा. डेसिमलच्या आधीचा नंबर किती, 3 आहे. ओके, कधी पण डेसिमलच्या आधीचा नंबर जो आहे त्याच्यामध्ये +1 करायचा. +1 म्हणजे 3 + 1 किती होतं, 4. आणि हा 4 म्हणजे काय, तुम्हाला डेसिमल पॉइंट मिळतो. काय देतो, डेसिमल पॉइंट. म्हणजेच काय, दिलेला म्हणजे आलेला जो अँटीलॉग आहे हा जो नंबर आलाय त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंटची पोझिशन सांगतोय. आता हा पॉइंट काय आला तुमचा, 4 आला. किती नंबर आला, 4. 4 म्हणजे काय की आलेला जो नंबर आहे त्या नंबर मध्ये 4 नॉन झिरो नंबर्सच्या नंतर आपल्याला काय द्यायचं आहे, पॉइंट द्यायचा, डेसिमल पॉइंट द्यायचा. बघा कुठे 1 2 3 आणि 4 दिसतो. 1 2 3 4 इथे पॉइंट देऊन आपण 0 लिहू शकतो. म्हणजेच काय 1 2 3 4 आला. परत रिव्हर्स तोच नंबर. म्हणजे काय की ऍक्च्युअल रिव्हर्स प्रोसेस आहे, सायक्लिक प्रोसेस आहे. म्हणजे काय की तुम्ही एक नंबर घेतला, त्याला लॉग लावला, तुमच्याकडे एक नंबर मिळाला अजून, आणि त्या m डॅशला तुम्ही परत अँटी लॉग लावल्यानंतर तुम्हाला परत तोच जो प्रिव्हियस नंबर, जो रँडम नंबर आपण कन्सिडर केला होता तो मिळतो. बघा याच्यावरच कळलं. पहिले काय केलं आपण, ह्या नंबरचा आपण काय फाइंड आउट केला, लॉग. आणि ह्या नंबरचा म्हणजे लॉग जो आलाय त्या लॉगला परत अँटी लॉग फाइंड आउट केला तर तुमच्याकडे परत हाच नंबर आला. म्हणजे एक सायक्लिक प्रोसेस तयार झाली. कळते तुम्हाला, ती एक सायक्लिक प्रोसेस झाली. तुम्हाला जर अजून प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही कुठलाही एक रँडम नंबर, जसे आपण काल लॉगरिथमचे फाइंड आउट केले तसंच तुम्ही कुठलाही एक नंबर कन्सिडर करायचा आणि त्याचं पहिले तर काय काढायचं, लॉग काढायचं. डायरेक्टली आपण अँटी लॉग काढू शकत नाही. तुम्हाला सुरुवातीला काय, तो गिवन नंबर जो पण नंबर तुम्ही कन्सिडर करताय त्याचा पहिले तुम्हाला लॉग फाइंड आउट करायचा आहे
आणि मग लॉग फाइंड आउट केल्यानंतर जी व्हॅल्यू येणार तिच्यामध्ये काय करायचं, तिला आपण अँटी लॉग लावायचं आणि अँटी लॉग लावल्यानंतर परत आपल्याला जी प्रीवियस जो नंबर आपण कन्सिडर केलाय तो मिळतो. बघा कसं 1 2 3 4 ला आपण काय केलं, लॉग लावला, तुमच्याकडे हा नंबर मिळाला म्हणजे हा त्याचा लॉग होता. बरोबर, लॉग आल्यानंतर काय करायचं, सिंपल डेसिमल पॉइंटच्या आधीचा एक नंबर, डेसिमल पॉइंटचे सगळे नंबर, डेसिमल पॉइंटच्या नंतरचे सगळे नंबर असे 2 फोल्ड केले. बघा इथे लाईन टाकलेली. बरोबर, हा जो पॉइंट आहे हे जे नंतर आहे ना पॉइंटच्या नंबर, डेसिमल पॉइंटच्या नंतरचे जेवढे पण डिजिट आहे हे यूज करून तुम्हाला अँटी लॉग आणि हे नंबर्स यूज करून तुम्हाला एक नंबर मिळेल. तोच नंबर बघा 1 2 3 4 आला. बरोबर, आणि मग तुम्ही म्हणशाल जर 3 नंबर काय केला, तर 3 मध्ये काय केलं आपण 3 + 1 कधी पण फक्त आता सर म्हणशाल तुम्ही की 3 + 1 केलं मग 3 + 2 का नाही करायचं, नाही तर इथे फक्त तो रूल आहे 3 + 1 करायचा. डेसिमल पॉइंटच्या आधी जो पण नंबर असेल त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा. 3 + 1 केला किती आला 4. 4 म्हणजे काय, 4 नंबरच्या नंतर तुम्हाला डेसिमल पॉइंट मिळतात. तर 4 नंबर म्हणजे हा 4 नंबर नाही, 1 2 3 4 असे 4 मोजायचे. ओके, नाहीतर तुम्ही त्या नंबर मध्ये 4 शोधशाल तर 4 सर्च करत बसायचं नाही. 4 म्हणजे काय की 4 डिजिट्सच्या नंतर, 4 डिजिट्स म्हणजे कोणता, हा पहिला डिजिट, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, याच्या नंतर तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे. आणि मग आता तुम्ही हा पॉइंट दिल्यानंतर बघा हाच नंबर आपण कन्सिडर केला होता, म्हणजेच याच नंबरचा जर तुम्ही लॉग फाइंड आउट केला तर एक नंबर मिळतो आणि त्या नंबरला परत जर तुम्ही अँटी लॉग लावला तर तुम्हाला परत जो कन्सिडर केलेला नंबर आहे तो मिळतो. समजलं असेल एवढं, ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणसाल सर एकच नंबरचा आपण लॉग अँटी लॉग फाइंड आउट करतो, मग याचा न्यूमेरिकल्स मध्ये काय उपयोग आहे, कारण आपण लॉग फाइंड आउट करतोय आणि तुम्ही म्हणाले लॉग फाइंड आउट केला म्हणजे अर्ध्यात सोडायचं त्याला लॉग फाइंड आउट केल्यानंतर त्याला परत अँटी लॉग फाइंड आउट करणंच आहे. ठीक आहे, मग लॉग फाइंड आउट केल्यानंतर अँटी लॉग फाइंड आउट करायचा आणि अँटी लॉगच तुम्हाला फायनल आन्सर देणार. आता ते कसं आपण एक एक्झाम्पल वरून बघू. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक नंबर आहे 3.1262 प्लस 2316 प्लस मल्टिप्लिकेशन. ओके, आता याचं मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करणं सोपं नाही तसं बघायला गेलं तर. ओके, आणि असेच जास्त जर न्यूमेरिकल्स आपल्याकडे येतात तर असे न्यूमेरिकल्स पॉइंट मधले, ठीक आहे. तर हे न्यूमेरिकल आता समजा हे मल्टिप्लिकेशन आहे, तर हे सॉल्व्ह कसं करायचं विथ द हेल्प ऑफ लॉगरिथम. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, या दोन नंबर्स आहे, या दोन नंबरच्या मध्ये काय प्लस मल्टिप्लिकेशन आहे. आता मला काय करायचं, याला लॉग लावायचं. सो लॉग ऑफ आणि जर तुम्ही कालचा जर व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये 3 बेसिक फॉर्म्युला सांगितले होते. काय इकडे परत लिहितो हवं तर मी. बघा, कधी पण दोन नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असेल आणि जर त्याला लॉग लावला असेल तर आपण ते सेपरेट लॉग सेपरेट करताना मल्टिप्लिकेशनचं काय करतो, ऍडिशन. आता इथे पण बघा, लॉग जर मी लॉग या दोन वेगवेगळ्या नंबर्सला सेपरेट केला तर काय करणार, लॉग ऑफ 31.262 आणि मल्टिप्लिकेशनचं काय करायचं प्लस. सो लॉग ऑफ 23.16. ओके, आता लॉग जर तुम्हाला दोन नंबर्स मिळाले, मग आता तुम्हाला हे दोन नंबर्स पहिले सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, म्हणजे या दोन नंबरचे तुम्हाला लॉग फाइंड आउट करायचा. मग या दोन नंबरचा जो लॉग फाइंड आउट केला त्यांचे काय करायचे, ऍडिशन, कारण त्यामध्ये सिंबल काय प्लस, ऍडिशन करायचे. आणि मग नंतर ऍडिशन केल्यानंतर जो एक नंबर येईल त्याला काय लावायचं तुम्हाला, अँटी लॉग. आणि मग तुम्हाला या मल्टिप्लिकेशनचा फायनल आन्सर कळेल. ऍक्च्युअली आपण त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन कुठेच करणार नाही. ठीक आहे, हेच मॅजिक आहे लॉगरिथमचं आणि हाच उपयोग पण आहे लॉगरिथमचा. जे हे तुम्हाला करायला खूप वेळ लागून जाईल जर तुम्ही ट्रेडिशनल मेथड करत बसलात की ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करताय, मग एक एक नंबरने आपण तो मल्टिप्लाय करत बसतोय वरच्या नंबरला, तर हे खूप वेळ लागतो. आणि तुम्ही वर्षांचा याच्यात पण तो वेळ लागतो नाही. एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली फास्ट, कुठलेही हा लॉग टेबल एक यूज करायचा, कुठला एक लॉग टेबल, आणि तुम्ही काय करायचं फक्त प्रॅक्टिस करा. सध्याला प्रॅक्टिस केली की तुमचं ऑटोमॅटिक स्पीड वाढणार. कुठलीही गोष्ट तुम्हाला सुरुवातीला पण बघा, तुम्ही फर्स्ट सेकंड स्टँडर्ड मध्ये होता तर ऍडिशन तुम्हाला त्यावेळेला जमत नव्हती.
आणि त्यावेळेला ते जस्ट सुरू झालेलं असतं, नंबर्स आणि व्हॉट इज ॲडिशन, व्हॉट इज सबस्ट्रॅक्शन, हे सगळं सुरू झालेलं असतं. पण हळूहळू फर्स्ट सेकंड स्टँडर्डच कम्प्लीट होता होता तुमचं इतकं प्रॅक्टिस झालेली असते की तुम्ही अगदी सहज कुठलंही तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. सो आता आपण या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करतो आहे. आपल्याला बेसिक एक फॉर्म्युला माहिती आहे की ज्या पण वेळेला मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याच्या बाहेर जर आपण लॉगरिथम लिहत असू तर लॉगरिथमच्या म्हणजे लॉगरिथमच्या वेळेला आपण सेपरेट करतो ब्रॅकेटमध्ये सगळ्या नंबर्सला, तर मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी आपण काय करतो प्लस. आता आपल्याला या दोघही नंबरचा काय फाइंड आउट करायचं आहे, लॉग. सगळ्यात सुरुवातीला तो तुम्हाला लॉग फाइंड आउट करायचा. बघा कसं फाइंड आउट करणार, ज्या पण वेळेला तुमच्याकडे असा नंबर आला तर तो नंबर बाजूला लिहून घ्यायचा 1. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे माहिती आहे की कुठलाही नंबर ज्यावेळेला आपण लॉग फाइंड आउट करतो तर त्याच्या आधी आपण त्याला सायंटिफिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, बिकॉज ऑफ वी हॅव टू फाइंड कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट आणि मग मॅन्टिसा, आणि मग मॅन्टिसा आणि कॅरेक्टरिस्टिक दोघांचं ऍडिशन करून आपल्याकडे एक नंबर येतो, त्यालाच आपण लॉग म्हणतो टू दॅट पर्टिक्युलर नंबर. आता माझ्याकडे हा नंबर आहे 3.1262. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की सगळ्यात सुरुवातीला याचं पहिले कॅरेक्टरिस्टिक आणि मग याच्यानंतर आपल्याला मॅन्टिसा फाइंड आउट करायचा आहे. तर कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करताना आपण त्याला सायंटिफिक मध्ये कन्वर्ट करतो. सायंटिफिक नोटेशन आपल्याला काय सांगते की माझ्याकडे डेसिमल पॉइंटच्या आधी फक्त एकच नॉन झिरो नंबर पाहिजे. इथे ऑलरेडी नॉन झिरो नंबर एकच आहे डेसिमलच्या आधी, म्हणजे इथे इनटू 10⁻0 केलं, म्हणजे ही काय आहे तुमची कॅरेक्टरिस्टिक आली. आता आपल्याला काय पाहिजे, मॅन्टिसा. मॅन्टिसा कसं फाइंड आउट करते, 31 to 6. ओके. आता तुम्ही म्हणशाल सर हा नंबरचं काय, या नंबरचं काय, तर आपण लॉगरिथम मध्ये फक्त पहिले 4 नंबर घेतो, पुढचा 5वा 6वा नंबर घ्यायचा नाही, तो कन्सिडर करायचा नाही. सो आता आपण इथं पहिले मॅन्टिसा फाइंड आउट करू. मॅन्टिसासाठी बघा 31 मध्ये जायचं, 31 मध्ये यायचं, 31च्या 2 मध्ये बघायचं. 31च्या 2 मध्ये तुमच्याकडे नंबर येणार काय ना 4942, आणि त्याच्याच पुढे जायचं 6 मध्ये मेन डिफरन्स बघायचा. 6 मध्ये मेन डिफरन्स इज 8, तो 8 याच्यामध्ये काय करायचं आपण ऍड करायचा. सो 4950 असं तुमच्याकडे हा तुमचा काय आला, मॅन्टिसा आला. पण मॅन्टिसाच्या आधी आपण काय देतो, पॉइंट देतो आणि हा 0. सो 0 प्लस 0.5950 म्हणजे किती आलं 0.5950. हे तुमचं काय आलं, लॉग आलं. म्हणजे या लॉग ऑफ 3.1262 चा हा काय आला लॉग 0.4950. आता पुढे नंबर आहे अजून आपल्याकडे 2316, त्याचा आपल्याला फाइंड आउट करणं महत्त्वाचं आहे लॉग, तो फाइंड आउट करू आपण. 2316 पण आपल्याला बघायचा आहे की हा नंबर असा कुठलाच नंबर आपल्याकडे सायंटिफिक मध्ये, म्हणजे आपल्याला याचा कन्वर्ट करायचा आहे सायंटिफिक मध्ये. कसं करणार, डेसिमलच्या आधी फक्त 1 नॉन झिरो पाहिजे. आता इथे किती आहे 2 नॉन झिरो आहे, आपण कन्वर्ट इकडे तो डेसिमल इकडे शिफ्ट करायचा. इकडे शिफ्ट केल्यानंतर काय 2.316 into 10⁻², कितीने शिफ्ट केला, 1 ने शिफ्ट केला. कुठून कुठे केला, राईट कडून लेफ्ट कडे केला, म्हणून इथे पॉझिटिव्ह 1 आला. कितीने शिफ्ट केला, 1 ने, म्हणून 1 आला. मग या नंबरचे प्लस 1 निघालेली कॅरेक्टरिस्टिक. आता मॅन्टिसा 23च्या 16 मध्ये बघा, 23च्या 1 मध्ये गेलो, 23च्या 1 मध्ये किती आहे 3636, आणि त्याच्यात पुढे सरळ जायचं 6 मध्ये. किती आहे बघा, 6 मध्ये किती दिसतोय 11 दिसतोय. किती दिसतोय 11. 23च्या 1 मध्ये ओके, आणि पुढे तसंच आपण 6 मध्ये गेलो 11, राईट. सो 11 आपण त्याच्यामध्ये काय केलं, ऍड केलं. 11 ऍड केल्यानंतर काय आलं पाहिजे याचा आन्सर बघा, काय आला 3647 आणि हा काय आला तुमचा मॅन्टिसा. याच्यामध्ये काय करायचं, हा कॅरेक्टरिस्टिक ऍड करायचा. किती आलं तुमचं 1.3647. या सगळ्यांची आपण काय केली, ऍडिशन केली. करा बरं ऍडिशन, किती आला बघा, ऍडिशन किती आलं 0 + 7 7, 5 + 4 9, 9 + 6 15, कॅरी ओव्हर 1, आणि मग पुढे 3 + 1 4 4 8.1.
तर हे तुमचं काय आलं, हे तुमचं आलं ऍडिशन आली, हे तुमची काय फाइंड आउट केली तुम्ही, ऍडिशन फाइंड आउट केली. आता ऍडिशन केल्यानंतर हा तर तुमचा ऍक्च्युअल लॉग आला, पण आपल्याला लॉग काढून काढायचा आहे, आपल्याला या नंबरचा अँटीलॉग पण फाइंड आउट करणं आहे. सो अँटीलॉग ऑफ 1.8597. आता अँटीलॉग कसं फाइंड आउट करायचं, जसं आपण सुरुवातीला मी सांगितलं डेसिमलच्या आधीचे नंबर आणि डेसिमलच्या नंतरचे नंबर असे दोन गट पाडायचे. आधी हा नंबर आपण बघून घेऊ. हा नंबर काय आहे बघा, अँटीलॉग हे तुमच्या कॉलम मध्ये यायचं, पेज पलटवून इथे बघायचं 85 च्या 97 मध्ये बघा, 85 च्या 9 मध्ये किती दिसते तुम्हाला, 85 च्या 9 मध्ये 7228 आणि त्याच्याच पुढे जायचं 7 पर्यंत. 85 च्या 9 7 मध्ये बघा, 7 मध्ये तुम्हाला किती दिसतो आहे, 12 दिसतो आहे. म्हणजे याच्यामध्ये मी काय केलं, 12 ऍड केला. 85 च्या 9 मध्ये 7228 आणि पुढे प्लस आपण केला त्याच्यामध्ये 12 7. ओके, साधारणची ऍडिशन केली, किती आलं 0 4 2 7 आलं. आता हा तर काय आलं तुमचा, आपण हा अँटीलॉग एकदम पूर्ण फाइंड आउट करणार, फक्त डेसिमलच्या नंतरचे आहे. पण डेसिमलच्या आधीचं काय करायचं, 1 दिसतोय, 1 + 1 करायचं, किती आलं 2. 2 म्हणजे काय, दोन डिजिटच्या नंतर तुम्हाला डेसिमल द्यायचं, म्हणजे 2 डिजिटच्या नंतर तुम्ही काय दिला, डेसिमल दिला आणि तोच डेसिमल तुम्ही इथे फाइंड आउट करून लिहिला. आणि तो जर तुम्ही ऍक्च्युअल कॅल्क्युलेटर वरती या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघाल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघाल तर तुमची व्हॅल्यू इथपर्यंत आली पाहिजे, अशी व्हॅल्यू आली पाहिजे 72 पॉइंट समथिंग. ओके, आणि आपण घेताना तसे पॉइंटच्या नंतर 2च डिजिट घेतो आपल्या बेसिक कॅल्क्युलेशन्स मध्ये. सो त्याच्यामुळे नंतरचे फक्त 2 डिजिट येणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. ओके, मी हे कन्सिडर करतो की तुम्हाला न्यूमेरिकल समजलं असेल मल्टिप्लिकेशन. आता असंच आपण एक डेरिवेशनचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू, नॉट डेरिवेशन, डिव्हिजनचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू आणि अजून एक तसंच रूटचं म्हणजे पॉवरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. सो अशाच पद्धतीने आपल्याला एक डिव्हिजनचं एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा डिव्हिजनचं एक्झाम्पल, कुठलं एक रँडम एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे 552 1.2 डिवायडेड बाय 4.134. आता बघा याच्यामध्ये हे नंबर्स आहेत आणि या नंबरचं डिव्हिजन फाइंड आउट करणं सोपं नाही तसं बघायला गेलं तर. ओके, सो विथ द हेल्प ऑफ आपण लॉगरिथम आणि बेसिक लॉगरिथमचे फॉर्म्युले, विथ द हेल्प ऑफ दिस आपण फाइंड आउट करू शकतो यांचं डिव्हिजन. कसं फाइंड आउट करणार बघा, सगळ्यात पहिले तर आपण याला लॉगरिथम व्हॅल्यू लावायची. लॉगरिथम सेपरेट करताना आपण डिव्हिजनला काय करतो, मायनस. सो लॉग ऑफ 551.2 मायनस लॉग ऑफ 4.134 इज इक्वल्स टू. आता या दोन नंबरचं सगळ्यात पहिले तर आपल्याला लॉगरिथम फाइंड आउट करणे आणि मग त्यांच्यामध्ये काय करायचं, मायनस करायचं. आता आपण फाइंड आउट करू याचं लॉगरिथम. बघा सगळ्यात सुरुवातीला याचं करू 551.2. सगळ्यात आधी तर काय बघायचं, डेसिमलच्या आधीचे नंबर. डेसिमलच्या आधी किती नॉन झिरो नंबर्स आहेत, 3. आपल्याला किती पाहिजे, 1. 2 ने जंप करायचा, 5.5.2 इंटू 10 किती ने जंप केला, 2 ने गेला. कुठून कुठे गेला, राईट कडून लेफ्ट कडे गेला, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह 2 आलं. म्हणजे पॉझिटिव्ह 2 काय झाले तुमची कॅरेक्टरिस्टिक. आता तुम्हाला याची मॅट्रिक्स फाइंड आउट करायची. सो 55 च्या 1 2 मध्ये बघायचं, 55 च्या 1 2 मध्ये, 55 च्या 1 मध्ये बघा, 55 च्या 1 मध्ये किती दिसते तुम्हाला, 74412 आणि त्याच्याच पुढे सरळ 2 मध्ये जायचं, किती दिसतोय 2. तो तुम्हाला इथे ऍड करायचं, म्हणजे किती आलं 7414 आणि हे काय आहे तुमची कॅरेक्टरिस्टिक आणि हे आहे तुमची मॅट्रिक्स. आपण ऍड करायचं, किती आलं तुमचं 2.7414 मायनस. आता याचं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे लॉगरिथम. इथे ऑलरेडी बघा डेसिमलच्या आधी किती नॉन झिरो आहे, एकच नॉन झिरो आहे. सो याला परत सायंटिफिक मध्ये कन्वर्ट करायचं नाही, पण याला आपण लिहिताना असे लिहू शकतो कारण आपल्याला कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायचं आहे. बरोबर, इंटू 10⁻0. मग 0 काय आलं तुमचा, कॅरेक्टरिस्टिक आली. मग 0.41 च्या 3/4 मध्ये बघा, 41 च्या 3/4 मध्ये, 41 च्या 3 मध्ये बघायचं किती व्हॅल्यू, 41 च्या 3 मध्ये 6160 आणि त्याच्याच पुढे जायचं 4 मध्ये बघा, 4 मध्ये किती दिसते, 4च दिसते. 4 याच्यामध्ये काय करायचं, ऍड करायचं, किती आलं 6164.
म्हणजे किती आलं 6164. म्हणजे तुमच्याकडे ह्या दोघा नंबरची काय लॉग आली आणि मध्ये काय सिम्बॉल आहे मायनस सिम्बॉल. म्हणजे आता आपण मायनस करूया दोघांचं. मायनस केल्यानंतर बघा व्हॅल्यू काय आली 2.7414 मायनस 0.6164. बघा काय आला 4 4 कॅन्सल 11 5 3 2 1 2. सो तुमच्याकडे व्हॅल्यू काय आली मायनस केल्यानंतर 2.1250. पण इथे थांबून चालणार नाही. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथम अँटी लॉगॅरिथम आता अँटी लॉगॅरिथम फाइंड आउट करू. अँटी लॉगॅरिथम ऑफ 2.1250. काय करायचं डेसिमलच्या आधीचे आणि डेसिमलच्या नंतरचे दोन फोडी करायचे. केल्या तर आता हे बघायचं पहिले 0.12 1250 मध्ये बघायचं अँटी लॉगॅरिथम. आता 0 मध्ये जर बघायचं नाही कारण 0 नंबरच नसतो मीन डिफरन्स मध्ये. सो आपल्याला फक्त 12 आणि 5 मध्ये बघायचं. बघा 0.12 कुठे दिसतो 0.12 च्या 5 मध्ये बघा 0.12 च्या 5 मध्ये किती दिसतो 0.12 च्या 5 मध्ये 0.12 च्या 5 मध्ये तुम्हाला नंबर दिसतो आहे 1334. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे यांचा अँटी लॉगॅरिथम. आता 0 तर नाही त्याच्यामुळे फक्त 12 च्या 5 मध्ये बघायचं. सो 12 च्या 5 मध्ये एवढी व्हॅल्यू आली 12 च्या 5 मध्ये. आणि पुढे काय आहे 2 म्हणजे काय सांगतो आपल्याला याच्यामध्ये 2 मध्ये काय करायचं आपल्याला +1 करायचं. म्हणजे किती आलं 3 म्हणजे काय तर 3 डिजिटचे नंबर आपल्याला 3 डिजिटच्या नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट ऍड करायचा आहे. म्हणजे कुठे 1 2 3 आला. इथे आपण काय ऍड केला पॉइंट ऍड केला. म्हणजे हे ऍक्च्युअल काय आलं डिव्हिजन आलं. या दोघा नंबरचं आपण डिव्हिजन केलं तर इथे तुम्हाला हे डिव्हिजन मिळालं. आणि तुम्ही जर ऍक्च्युअल फाइंड आउट केलं तर हे डिव्हिजन आहे त्यांचं. ओके पण इथे कुठेच आपण डिव्हिजन फाइंड आउट नाही केलं. आपण फक्त बेसिक लॉगॅरिथम आणि बेसिक फॉर्म्युले लॉग आणि अँटी लॉग एवढंच आपण यूज करून आपण त्यांचं डिव्हिजन फाइंड आउट केलं. आणि याला थोडा वेळ आता तुम्हाला सुरुवातीला लागेल पण एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली या सगळ्या गोष्टींची कोणते फॉर्म्युले कुठे आणि काय मॅन्टिस आहे काय कॅरेक्टरिस्टिक आहे आणि लॉग कसा घ्यायचा अँटी लॉग कसा घ्यायचा आणि त्या दोघांचे मिळून कसं आन्सर तयार करायचं हे जर एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की मग हे तुम्हाला एकदम इझी वाटेल. आणि हेच मेथड तुम्हाला पुढे खूप न्यूमेरिकल्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स फ्लुइड मेकॅनिक्स डायनॅमिक्स कायनेमॅटिक्स जितकेही फिजिक्सचे नॉट ओनली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ जेवढे पण ब्रांचेस आहेत सगळ्यांमध्ये तुम्हाला लॉगॅरिथम यूज करायचा आहे. कारण तिथे बेसिक न्यूमेरिकल्स आहे. ऍटलीस्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये तरी जास्तीत जास्त तुम्हाला 11th आणि 12th ला यूज करायचा आहे. आणि म्हणूनच हा लॉगॅरिथमचा टॉपिक 11th च्या सुरुवातीलाच घ्यावा लागतो. सो तुम्हाला आता हे कळालं असेल असं कन्सिडर करतो आणि ही व्हिडिओ इथेच थांबवतो. जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण वेळ दिला. तुम्ही प्लीज प्रॅक्टिस करा या वेगवेगळ्या एक्झाम्पलची. स्वतः तुमच्या मनाने तुम्ही कुठले रॅन्डम नंबर्स घ्यायचे त्यांचे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन रूट वगैरे काढण्याचा प्रयत्न करा किंवा पॉवर करण्याचा प्रयत्न करा. काय नाही पॉवर मध्ये काय नाही करायचं फक्त लॉग एम लिहायचा लॉगच्या पुढे एन लावायचं. एन म्हणजे जी पॉवर असेल ती फक्त पुढे करून त्याला मल्टिप्लाय करायचं आणि मल्टिप्लाय केल्यानंतर मग त्याला परत त्याचा अँटी लॉग फाइंड आउट करायचा म्हणजे तुमच्याकडे ऍक्च्युअल आन्सर मिळेल. ओके सो आज ही व्हिडिओ इथे थांबवतो आणि तुम्ही प्लीज या व्हिडिओला अजून काही सजेशन्स असतील तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जे न्यूमेरिकल्स नाही जमत असेल किंवा तुमच्याकडे काही एक्झाम्पल्स असतील की जे तुम्हाला सोडवता नाही येते विथ द हेल्प ऑफ लॉगॅरिथम तुम्ही प्लीज ते कमेंट बॉक्समध्ये मला टाका. आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त वेगवेगळ्या टाईपचे न्यूमेरिकल्स घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे कारण लॉगॅरिथमवरचे 3च व्हिडिओ पुरेसे असतात. तुम्हाला बेसिक लॉगॅरिथम इथे कळतं. तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही प्लीज मला ते क्वेश्चन्स कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि अजून काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि मायनस अँटी लॉगॅरिथम पण कसं काढायचं ते पण मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही प्लीज याच्यावरती प्रॅक्टिस करत राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.